आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। आज खऱ्या अर्थाने दीप अमावास्या। या दीप अमावस्येला आपण दीप अमावस्या का म्हणतो? कारण आजच्या दिवशी श्रावण उद्या सुरू होतो आणि आषाढ महिना संपतो। आषाढ महिन्यामध्ये आकाशामध्ये ढग जमलेले असतात, त्यामुळे या सृष्टीवर अंधकार पसरलेला असतो। दिवसभर पावसाचे ढग असले की सगळीकडे ढगाळ वातावरण असतं आणि गढूळ वातावरण असतं, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ते ढगाळ वातावरण निघून जाऊन एक प्रकाश उत्पन्न व्हावा याच्याकरता या प्रकाशाचा द्योतक म्हणून आजच्या दिवशी आपण दीप प्रज्वलित करतो। म्हणजे आपल्या घरातील जुने दिवे असतील जे आपण दिवाऱ्यामध्ये वापरतो, त्या सगळ्या दिव्यांना आज आपण घासून पुसून घेतो आणि त्यांची छानपैकी आपण पूजा करतो। दिव्याची पूजा का करायची आहे? कारण दिवा आपल्या जीवनातला अंधकार घालवतो। मग तो अंधकार अज्ञानाचा असेल, तो अंधकार अविकाराचा असेल, तो अंधकार आपल्या निर्बुद्धपणाचा असेल, तो आपल्या जीवनातून निघून गेला पाहिजे। त्याच्याकरता काय केलं पाहिजे? आपण दिव्याची वात जशी प्रकाशमान आहे तसे आपण आपलं जीवन प्रकाशित झालं पाहिजे। ज्ञानोबा सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर। योग्याच्या जीवनामध्ये निरंतर दिवाळी का असते? तर योग्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत सदैव प्रज्वलित असते। जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी पुरुष सदैव ज्ञानाने प्रकाशित असतो, आणि ज्ञानाने प्रकाशित असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा लख्ख प्रकाश पडलेला असतो, आणि तो सदैव ज्ञानाचा प्रकाश पडलेला असल्यामुळे त्याचं जे जीवन आहे त्याचं जीवन प्रकाशमान भासतं, त्याचं जीवन आपल्याला प्रकाशमान दिसतं। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दिव्यासारखा लख्ख प्रकाश निर्माण व्हावा, आपल्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार निघून जावा, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे प्रकाशमान व्हावा याच्याकरता आपण दीप प्रज्वलित करीत असतो। त्यामुळे आजच्या दीप अमावस्याच्या दिवशी, आजची अमावास्या आहे का, आपण आजच्या ज्ञानेश्वरीच्या सत्रामध्ये काय पाहिलं की अमावास्येला हा जो चंद्र आहे तो लपलेला असतो, आणि मग अमावस्या झाली की तो हळूहळू पौर्णिमेपर्यंत तो चंद्र पूर्णत्वाला येतो। तसं आजपासून उद्यापासून श्रावण महिन्याचा आरंभ आहे। उद्यापासून श्रावण महिन्याचा आरंभ आहे, आणि श्रावण महिन्याचं स्वागत करावं म्हणून आपण दीप अमावस्या आपण काय करतो? दीप अमावस्या आपण साजरी करतो। त्यामुळे आज दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे। आता हिला गटारी अमावस्या नाव कोणी दिलं? आपणच। म्हणजे काय झालं, पूर्वी उपास तापासाची पद्धत सुरू झाली, आणि मग श्रावण महिन्यामध्ये जे दारूला वैतागलेले आहे, जे संसाराला वैतागलेले आहे, अशा काही लोकांचा भरणा जास्त झाला आणि त्यांनी 1 महिनाभर उपवास करायचं ठरवलं। मग आता 1 महिनाभर उपवास करायचंय, मांसाहार करणारे म्हणतात महिनाभर आपल्याला खायला काय मिळणार नाही, उद्या श्रावण महिना येतो, जसं आपण 31ला पार्टी करतो आणि 1 जानेवारीला आपला पहिला दिवस सेलिब्रेट करतो। मग तशीच कोणीतरी आयडिया काढली असेल की आजच्या दिवशी जेवढं खायचंय तेवढं खाऊन घ्या, म्हणजे महिनाभर आपल्याला खायला मिळणार नाही। मग तसंच दारुड्यांचं, आणि त्या ज्योतीमध्ये आपल्याला हा जो दिसतो ना भगवान श्रीकृष्ण, तो त्या ज्योतीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा। एक तर त्या दिव्याच्या ज्योतीकडे पाहूया आणि त्या दिव्याला आपण नमस्कार करूया।